पुण्यामध्ये एका सोसायटीमध्ये एका महिलेनं आपल्या घरात 350 मांजरी पाळल्यात। दुर्गंधी, आवाज आणि अस्वच्छतेमुळे या सोसायटीतले रहिवासी गेल्या 5 वर्षांपासून हैराण होते। मात्र साम टीव्हीने बातमी दाखवली आणि पोलीस तसंच महापालिकेनं तातडीनं कारवाईला सुरुवात केलेली आहे। हडपसरमध्ये मार्वल बाउंटी सोसायटीत राहणाऱ्या महिलेकडे 2020 मध्ये 50 मांजरी होत्या। मात्र महानगरपालिका किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं मांजरींचा आकडा 350 वरती पोहोचला। साम टीव्हीनं रहिवाशांच्या या समस्येला वाचा फोडली आणि मग लगेच कारवाईला आता वेग आलेला आहे। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निलेश जागदाळे सर आहेत। आपण बातचीत करणार आम्ही माननीय DCP झोन 5 श्री शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार सदर सोसायटीमध्ये आलो होतो। 9व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 901 मध्ये नीता भरद्वाज ह्या राहतात। त्यांच्या घरी नियर अबाउट 300 कॅट्स आहेत असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे। सदर बाबत आम्ही इथं आलो असता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बाहेर जे अबॅन्डन कॅट्स आहेत त्यांना आसरा दिलेला आहे आणि त्यांची काळजी घेत आहोत। तरी त्यांच्या सदरबाबत आम्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या निराधार कॅट्स आहेत, अबॅन्डंट आहेत, त्यांचा त्या सांभाळ करतायत आणि त्यांना आता त्या शिफ्ट देखील करणार आहेत। कॉर्पोरेशननं नोटीस दिलेली आहे असं कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तरी आता आपण त्यांचा फॉलोअप घेणार आहोत कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत आणि सोसायटी धारकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत। आता आम्ही लगेच कॉर्पोरेशनशी पत्रव्यवहार करणार आहोत आणि लवकरात लवकर मांजर काढून घेऊ। कॅमेरा सुमित भोसले सर, सागरावर, साम टीव्ही पुणे। तर साम टीव्हीने ही बाब लावून धरली होती आणि त्यामुळेच 5 वर्षांनंतर अखेर पालिका आणि पोलीस या सोसायटीत पोहोचले आहेत। तेव्हा सोसायटीच्या रहिवाशांनी सुद्धा आभार मानले आहेत। नेमकं रहिवाशी काय म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। या ठिकाणी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आलेत। सकाळपासून साम टीव्हीने बातमी लावून धरली आहे, काय सांगणार? नाही, बातमी लावून धरली आपण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। गेल्या 5-6 वर्षाचा त्रास आहे आणि संबंधित म्हणजे या घटनेबद्दल आम्ही 5-6 वर्षापासून फॉलोअप करतोय, पण आता ॲक्च्युली सगळ्या गोष्टी फास्ट मूव्ह होत आहेत असं दिसतंय। आम्ही धन्यवाद व्यक्त करतो साम टीव्हीचं बातमी लावून धरल्याबद्दल। हो, आम्ही पण बघितलं आहे, पोलीस आलेले आहे, चांगली गोष्ट आहे। बहुतेक PMCने त्यांना 48 तासाची मुदत दिलेली होती। त्याच्या अगोदर मांजरी इथून चांगल्या ठिकाणी, चांगल्या सुरक्षित ठिकाणी त्यांची अतिशय चांगली काळजी घ्यावी ही पण आमची पण अपेक्षा आहे। खूप आता त्या जे ओनर आहे ते सगळे पथ्य पाळतील असे आम्हाला अपेक्षा आहे। मी पण प्राणीप्रिय, माझ्याकडे पण एक डॉगी आहे, पण इतक्या प्रमाणात मांजर पाळणं म्हणजे हे एक आणि त्याला कोंडून ठेवल्यासारखं झालेलं आहे एक प्रकार। त्याला त्यांची सुटका व्हावी हीच माझी इच्छा आहे। हो, ते दुर्गंधी तर आहेच, परत आवाजाचा त्रास होतोय। काही सिनियर मंडळी आहे आमच्या सोसायटीमध्ये, लहान मुलं आहेत, तर ती मांजरं जर योग्य स्थानी हलवली आणि त्यांची काळजी घेतली गेली तर आमच्या इथले प्रश्न सगळे मिटतील असं वाटतंय आम्हाला। कारण हे जे प्रकार वारंवार होत राहिले तर लोकांचा संयम सुटत चालला आहे। लोकांना आता म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे। त्याच्यामुळं लोकांचा जर संयम सुटला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी वेळेवरतीच याच्यावरती लक्ष घालून जर कारवाई पटकन केली तर हा सगळा विषय निकाली लागेल। कॅमेरा सुमित भोसले सर, सागरावर, साम टीव्ही पुणे। एकंदरीतच विषय असा होता की पुण्यातल्या सोसायटीतल्या एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी आहेत आणि त्यामुळे मोठी दुर्गंधी येत होती। सोसायटीतल्या रहिवाशांना किती त्रास भोगत होते याचा अनुभव मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सुद्धा आलेला आहे। याचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। एक महिला आरोग्य अधिकारी काल या फ्लॅटमध्ये किती मांजरी आहेत हे पाहणी करण्यासाठी गेली होती, मात्र तिला दुर्गंधी सहन झाली नाही। तिला भोवळ आली आणि त्यानंतर उलट्यांचाही त्रास झाला। कशी राहत असतील, कशी राहत असतील, कशी राहत असतील, कशी राहत असतील। ओनली कशी राहत असतील, तर साम टीव्हीच्या दणक्यामुळे अखेर कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि त्याची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तुर्तास अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती पाहूयात। शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर आता रखडल्याचं पाहायला मिळत आहे। एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेंट हवी असल्यानं
प्रवेशाला विलंब होत असल्याचं कळत आहे. 25 माजी नगरसेवक आणि 3 माजी आमदार घेऊन प्रवेश करतायत. त्यामुळे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर प्रवेश करणार अशी अट घालण्यात आलेली आहे. अजून 1 महिना तरी शिवसेनेत पुण्यात प्रवेश होणार नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. शिंदेंसमोर प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांनी त्या भागात इतरांचा हस्तक्षेप नको असल्याची अट सुद्धा आता ठेवली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठा दावा केलाय. येत्या काही दिवसांमध्ये शिंदेसेना भाजपात विलीन होईल असा दावा राऊतांनी केलाय. शिंदेसेनेचा एक गट तरी कोकणातील नेत्याच्या नेतृत्वात भाजपात जाईल असं राऊत म्हणाले. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा आता सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र राहणार नाही आहेत भविष्यात. काम झालेलं आहे शिंद्यांचं, लक्षात घ्या. शिंद्यांचं काम झालंय, त्याच्यामुळे त्यांचं काम तमाम होणार आहे. आता सगळ्यांना दिसतंय, हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे. त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातला एक मोठा गट हा कोकणमधल्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल. हे तुम्ही इथे लिहून घ्या स्टॅम्प पेपरवरती, मी तुम्हाला सही करून देतो. जी आपली मंदिरं आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं, त्याच्या परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरं ही ज्ञानाची केंद्र व्हावीत अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. आमचे प्रसाद लाड यांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतलाय, म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि त्याच निमित्ताने आज भगवान बालाजींचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. आपल्याला माहिती आहे की भगवान बालाजी जे आहेत ते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात, सर्वांना भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे पहिल्यांदा तर त्यांनी जो आशीर्वाद निवडणुकीत दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहेत आणि पुढे आपलं राज्य योग्य प्रकारे चालावं या दृष्टीने त्यांनी शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागितलेले आहेत. सर हिंदी में जानना चाहेंगे आप जो है आज आंध्र प्रदेश और एक तिरुपति में बहुत ही सुंदर टेम्पल कन्वेंशन आयोजित किया गया है. ये देश का दूसरा टेम्पल कन्वेंशन है. इस कन्वेंशन में आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री आदरणीय चंद्राबाबू नायडू जी भी आएंगे, गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी भी आएंगे, मैं भी यहाँ पर आया हूँ. इसके आयोजन में हमारे प्रसाद लाड जी ने बहुत अहम भूमिका निभाई है. ये टेम्पल कन्वेंशन देश भर के हमारे जो मंदिर है उसका व्यवस्थापन ठीक ढंग से हो, उसमें जो सारी व्यवस्था है वो अच्छी हो, भाविकों की व्यवस्थाएं अच्छी हो और हमारे मंदिर ज्ञान का केंद्र बने. इस दृष्टि से ये बहुत महत्वपूर्ण कन्वेंशन हो रहा है. और विशेष रूप से हम सभी जानते हैं कि ये जो तिरुपति का भगवान बालाजी का मंदिर है ये देश में सबसे अच्छे तरीके से संचालित होने वाला, जहां हमको व्यवस्थापन शास्त्र की सब अच्छी जो प्रैक्टिसेस है वो देखने को मिलती है, ऐसी जगह पर ये हो रहा है. और इसी निमित्त से भगवान बालाजी के भी दर्शन मैंने लिए हैं. हम सभी जानते हैं कि भगवान बालाजी सभी की मनोकामना पूरी करते हैं, सबको आशीर्वाद देते हैं, सबको बहुत उनका एक स्नेह मिलता है. ऐसा ही स्नेह हमको चुनाव में भी मिला और आगे भी सबका हम लोग भला कर सके, हमारे राज्य का, हमारे देश का और सभी जनता का हम भला कर सके, इस दृष्टी से उनसे आशीर्वाद मांगा है. आज देवा भाऊ पण आहेत आणि तुम्ही पण आहात, प्रसाद भाऊ पण आहेत, त्यामुळे राष्ट्रपती अगदी सांकेतिक म्हणावं महाराष्ट्राच्या उद्धारासाठी, महाराष्ट्राच्या उत्थानाकरता महाराष्ट्रातला जो प्रत्येक व्यक्ती आहे त्यालाही बालाजींचा आशीर्वाद मिळावा आणि त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशा प्रकारचाच प्रार्थना केलेली. थँक्यू. तर तिरुपतीमध्ये टेम्पल कन्व्हेन्शन आयोजित करण्यात आलंय आणि याच ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या काही मंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांसह गेले होते. तिथून ते बोलत होते. यानंतर इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असा खळबळजनक आरोपही संजय राऊतांनी केलाय.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यामागे भाजपचाच हात असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. भाजप आमदाराच्या दबावाखाली कर्ज वाटप केल्याचंही राऊत म्हणाले. तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक 122 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. आरशासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही असं स्टेटस भास्कर जाधवांनी ठेवलाय. भास्कर जाधवांचा रोख ठाकरेंवरती तर नाही ना, अशा चर्चा आता रंगतायत. रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली आहे. पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, मग आरडाओरडा होते, पण निर्णय देणारा पंचच योग्य असतो अशी कोपरखळी त्यांनी पालकमंत्री पदाचे दावेदार भरत गोगावलेंना लगावली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्ताजोग गावात पुढच्या 3 दिवसांत महत्त्वाची बैठक होती आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली धनंजय मुंडेंची भेट, याच पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची मानली जाते. डॅमेज कंट्रोलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत. ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होतीये. खासदार आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री रामलीला मैदानात शपथ घेणार आहेत. तर शपथविधी सोहळ्याआधीच म्हणजे 17 फेब्रुवारीला भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. ठाणे जिल्ह्यात 896 बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब आता माहिती अधिकारात उघड झाली आहे. यात कल्याण तालुक्यातील 327 तर अंबरनाथ तालुक्यात 550 बांधकामांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयानं ही बांधकामं तोडण्याचे आदेश दिलेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावं, पात्र अपात्रतेचा खेळ करू नये. धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्यानं धारावीकर करतायत. मात्र त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं धारावी बचाव आंदोलन समितीकडून नाराजी व्यक्त केली जाते. सिडकोच्या 26,000 घरांची सोडत बुधवारी होणार आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत ही सोडत करण्यात येणार आहे आणि या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवरती पाठवले होते. नागपूर शहराकरिता ई बसेस मिळणार आहेत. नागपूर मनपाला मिळणार आहेत 40 ई बसेस, तर नागपूर शहराकरिता 150 ई बस प्राप्त होतील. केंद्र सरकारच्या PM ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबईत एक प्रवासी धावत्या एक्सप्रेसमध्ये चढताना खाली पडला. RPF जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचा जीव वाचलाय. ही घटना अंधेरी रेल्वे स्टेशनवरती घडली आहे. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरती खासगी बसचा अपघात झालाय. डिव्हायडरला धडकून बस उलटली आहे आणि यावेळी एकाचा मृत्यू तर 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीनगरमध्ये कारचा स्कूटीला धक्का लागला म्हणून एका तरुणीनं भर रस्त्यात एका वयस्कर व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती धक्का लागला म्हणून गोंधळ घालून शिवीगाळ करण्याच्या व्हिडिओवरती लोक आता संतापही व्यक्त करतायत. उल्हासनगरमध्ये महापालिका शाळांची अचानक झाडाझडती घेण्यात आली. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शाळांचा पाहणी दौरा केला. यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही आलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षिकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलाय. लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या 4.5 लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे. यानंतरच्या टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासहच आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होईल. गुंतवणूकदारांचे आजही कोट्यवधी रुपये बुडालेत, कारण भारतीय शेअर बाजारातली घसरण सुरूच आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स जोरदार आपटलेत. सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळलाय तर निफ्टीमध्ये 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजाराची सुरुवातच लाल रंगानं झाली.
कोळसा भट्टीतली तंदूर रोटी आता बंद होणार आहे. मुंबईतल्या बेकरी आणि हॉटेल्सना बीएमसीनं याबाबत नोटीस बजावली आहे. यापुढे हॉटेल्सना कोळसा तंदूर भट्टी वापरता येणार नाहीये, तर याऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजी वापर करावा अशा सूचना नोटीसीद्वारे महापालिकेनं दिल्या आहेत आणि 8 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. दुबईमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती सुरुवात झालेली आहे. रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UAE यांच्या वतीनं शिवसृष्टी 2025चं आयोजन करण्यात आलंय. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला दुबई स्थित अनेक मराठी नागरिकांनी गर्दी केली होती. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाला पायरसीचा फटका बसलेला आहे. हा चित्रपट आता ऑनलाईन लीक झालेला आहे. अनेक पायरसी वेबसाईट्सवरती चित्रपट अपलोड करण्यात आलाय, ज्यामुळे काही प्रमाणात निर्मात्यांना फटका बसलाय. छावा चित्रपटाची शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चिमुकल्यांनी विविध वेशभूषा करून सिनेमागृहात एंट्री घेतली आणि यावेळी सिनेमागृहात छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष झाला. रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढलेली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीपासूनच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय. त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती आहे. पुण्यामध्ये 17 फेब्रुवारीला कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता एक महत्त्वाची बातमी. अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक वैभव पिंगळे यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. वैभव पिंगळे यांनी महिनाभरापूर्वी एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरून 12,000 रुपयांचं लोन घेतलं होतं. लोनची रक्कम भरून सुद्धा वैभव पिंगळे यांना वारंवार कॉल करून अधिक पैशांची मागणी करण्यात येत होती. अधिकचे पैसे दिले नाही तर तुमचे अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. अखेर या संपूर्ण जाचाला कंटाळून ते आपल्या खासगी वाहनानं अटल सेतूवरती आले आणि तिथून उडी मारून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. पोलीस आता या प्रकरणाचा अधिकचा तपास करतायत. यानंतर पुन्हा एकदा 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळूयात. सोलापूरहून बीडच्या दिशेने जाणारा हरभरा वाहतुकीचा ट्रक पलटलाय. या अपघातानं 5 ते 6 वाहनं एकमेकांवरती धडकल्याचं CCTV आता समोर आलेलं आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 5 जण जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती एसटीची अनेक वाहनांना धडक बसली आहे. एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. सुदैवानं या घटनेत कोणीही मृत झालेलं नाहीये. मात्र 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मनमाड नांदगाव रस्त्यावरती भीषण अपघात झालेला आहे. शिवजयंतीसाठी रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवरती झेंडे लावत असताना ट्रकची क्रेनला धडक बसली आहे. या धडकेत झेंडे लावणारे 2 तरुण ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले. नागपुरात GVSची रुग्णसंख्या 10 वरती पोहोचली आहे. यापैकी 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि या व्यतिरिक्त 7 वर्षीय मुलीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. दरम्यान घाबरण्याचं कारण नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय. कोल्हापूर शहरात GB सिंड्रोमचा आणखी एक बळी गेलाय. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं 3घांचा मृत्यू झालाय आणि याच प्रकरणी आरोग्य प्रशासन युद्ध पातळीवरती प्रयत्न करत असल्यानं घाबरण्याचं कारण नसल्याचं डॉक्टर्सनी सांगितलंय. पुणे मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबू आणि मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसंच नव्या बहरातील मोसंबीचे दर 5 ते 10% वाढलेत. धाराशिव इथल्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून गरजू विधवा महिलांना मदतीचा हात देण्यात आलाय. शिवजयंती समितीकडून 51 महिलांना शिळ्यांचं वाटप करण्यात आलं. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवव्याख्याते निलेश चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी इथे महालक्ष्मी यात्रेला 18 फेब्रुवारीपासून प्रारंभ होतोय. सोमवार मंगळवारच्या मध्यरात्री महाभिषेक अलंकार पूजा करून महाआरती होते. त्यानंतर आंबट गोड भातासह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. लाडक्या बहिणी सुद्धा आता भाजपच्या सभासद होणार आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे. कारण तसं लक्षच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. बरं, एवढंच नाही तर शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांना सुद्धा सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलं आहे. कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात संघटन पर्व कार्यशाळेत बावनकुळेंनी हे विधान केलंय. तर राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवरती भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते. हे सातत्यानं समोर आलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात. आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे. काही ठिकाणी तर धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू. निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं, आणि मला वाटतं चुकीचं आहे. मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना, डबल इंजिन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. त्याकरता पक्षाचं संघटन आम्ही मजबूत करतो आहे. राज्यामध्ये 3 लाख सक्रिय कार्यकर्ते आम्ही पक्षामध्ये तयार करतो आहे, त्याची नोंदणी करतो आहे. आणि हे 3 लाख कार्यकर्ते डबल इंजिन सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवणार आहे. तर नेमकं कोणत्या योजनेचे किती लाभार्थी आहेत आपण पाहतोय. भाजपचं सभासद लक्ष आहे 1,51,00,000, तर लाडकी बहिणीचे लाभार्थी आहेत 2,20,00,000. आणि यातही मोफत कृषी पंप योजनेचे लाभार्थी आहेत 40,00,000. या सगळ्यांनाच भाजपचं सभासद करून घेण्याचं आवाहन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. पुढचा हप्ता कधी मिळणार? पडताळणी झाल्यानंतरच बँकेत पैसे पडणार की आधीच पडणार? फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार यावरचा साम टीव्हीचा विशेष रिपोर्ट. पडताळणी नंतरच लाडकीला हप्ता. पडताळणी होईपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही. फेब्रुवारीत लाडकींची संख्या घटणार. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबा, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणी नंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार, शेती आणि इतर बाबी आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांकडून माहिती तपासून घेतली जाते. त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी शक्यता व्यक्त होतीये. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे ते देखील पाहूया. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी असतील तर अर्ज बाद होईल. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला तर तोही अर्ज बाद होईल. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे आणि 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं लाडक्या बहिणींना आश्वस्त केलंय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत.
दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबवण्यात आलाय, तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000 पोहोचली आहे. या सर्वांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात आलाय. मात्र आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारी तिजोरीतल्या सुमारे 450 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची गांभीर्यानं पडताळणी आवश्यक होती, म्हणजे ही वेळ आली नसती. आता फेब्रुवारीत लाडकींची संख्या आणखी किती न घटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.